रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजले होते 9:30. रात्रीचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे मी रात्रीचंच रुटीन आज शेअर करणार आहे. स्वयंपाकात काय बनवणार आहे काय नाही ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. तर आहे ना, आता दुकानावरून आल्यावर आज आहे ना जरा थोडा उशीरच झाला होता मला यायला. तर आल्या पहिले मला आहे ना ही सर्व भांडी मला घासून घ्यायला लागतात. आता सर्व किचनवरती पसारा दुपारपासून पडलेला असतो. तोच मी पूर्ण सगळं किचन क्लीन करून घेतलं आणि आल्या पहिले चहाची आठवण तर मला झालीच पाहिजे. चहा एक साईडला ठेवला होता आणि एक साईडला लगेच सर्व भांडी मस्त अशी घासून घेतली, किचन ओटा क्लीन करून घेतला आणि ना नंतर मी काय केलं, चहा वगैरे झालाच होता. चहा गाळून घेतला मी पेल्यामध्ये आणि नंतर मी आज आहे ना अर्धा लिटर दूध एक्स्ट्राचं आणलं होतं ना. म्हणजे मला दही लावायचं होतं. आता 2-3 दिवसापासून म्हणत होते मी दही लावायचं, कारण काय माहिती पाण्यामुळं की काय सगळ्यांच्याच पोट आहेत ना असे जरा बिघडल्यासारखे झाले. त्यामुळं म्हटलं दही आपलं फ्रीजमध्ये लावून ठेवलं ना की म्हणजे थोडं थंड वाटतं ना खाल्ल्यावर. तर त्याच्यासाठी मी दही लावायचं होतं. ते दूध गरम करायला ठेवलं, चहा पिऊन घेतला निवांत थोडासा बसून. आणि आता ही कुकरची स्टोरी मला सांगायची होती का माझे आहे ना म्हणजे रिंग आहे ना लवकर खराब होतात, म्हणजे लूज होतात किंवा आहे ना असं वाफ जाते. 2 महिनेसुद्धा मला रिंग चालत नाही. पण आज मला त्याचे कळालंय. माझ्याकडून एक चूक होती का आज आहे ना म्हणजे काय होतं, जेव्हा बाकीची कामं कुकर लावून देते मी आणि बाकीची कामं काही ना काहीतरी करत बसते. एक तर कपडे धुवायला बसेल किंवा मग काहीतरी लादी वगैरे पुसायच्या अशा कामामध्ये आणि विचारांमध्ये गर्क झाले ना मी, की माझ्याकडून एखादी 2 शिट्ट्या जास्त होऊन जातात. आज तेच झालं. एकदम कुकर पूर्ण पाणी आटेपर्यंत खाली ना जळाला आणि त्यामुळे आहे ना पूर्ण म्हणजे पाणी साठून गेलं. मग त्यामुळे काय होतं, वाफ वरती तयार होत नाही आणि माझी रिंग आहे ना पूर्ण लूज होऊन जाते किंवा कडक होऊन जाते, असं काहीसं झालंय. पण मला आहे ना कळाली माझी चूक काय झाली. आता इथून पुढे आहे ना मी काळजी घेणार आहे. कुकरकडच्या शिट्ट्यांकडे लक्ष देणार आहे व्यवस्थित आणि अजिबात मी बघणार आहे आता माझ्याकडून अशी चूक कधीच झाली नाही पाहिजे, म्हणजे जेणेकरून माझी रिंग किती दिवस टिकते ते मला बघायचं मस्त काळे ना उडदाची आमटी मला करायची होती. आता रात्रीची उडदाची आमटी करत नाही, पण आज मला ऑप्शनच नव्हतं काही कालवणासाठी. त्यामुळे मी कुकरला मस्त भात आणि डाळ लावून घेतला आणि ना आता आल्या तर मी लगेच आहे ना आज काय भाज्यांची म्हणजे पिशवी खाली केलीच नाही. म्हटलं बाकीचं पहिलं हे पुढचं मला आटपू दे आणि मग नंतर पुढचं काय बघते. आता कोथिंबीर आहे ना एवढी महाग झाली ना की काय सांगू. मार्केटमध्ये असं वाटते मेथीची भाजी आणि कोथिंबीर येतच नाहीये. आता दुकानापुढेच एवढं मोठं माझं मार्केट भरलेलं असतं ना की रोज मला अशा भाज्या भरपूर दिसतात. त्यामुळे मी माझ्या पिशवीत आहे ना असं एक दिवस पण एकही भाजी आली नाही असं कधीच होत नाही. मी अजिबात एकदम अशा काही आठवड्याच्या भाज्या एकदम भरून ठेवत नाही. मला रोज जी दिसेल ना ती मी आपली घेऊन येते. रोज काही ना काहीतरी माझ्या पिशवीत आहे ना भाजी असतेच. आता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलंच असेल तुम्ही. मस्त 1 किलो काकडी आणली, थोडेसे ना टोमॅटो त्या दादांनी मला रोजचे आता ओळखीचे झाले त्यांनी एक्स्ट्राचे टाकले, नाही तर तुम्ही म्हणशाल हिने 2च टोमॅटो का आणलेत. तर 2 टोमॅटो आहे ना त्यांनी एक्स्ट्राचे माझ्या पिशवीत टाकून दिले होते. नंतर कारली आणली पाव किलो फरसबी. आता फरसबी पण आहे ना ₹25 पावची मी आणली होती. भाज्या खूप महाग आहेत. आता पाऊस जोपर्यंत रेग्युलर पडत नाही ना, तोपर्यंत मला वाटते भाज्यांचे दर काही कमी होणार नाही. आता कोथिंबीर आहे ना मी स्वच्छ धुवून गेल्या वेळेस ठेवली होती डब्यात भरून, पण काय झालं काय माहिती तिला पाणी सुटायचं आणि एकदम पिवळी पडली होती लवकरच. त्यामुळे ह्यावेळेस आहे ना मी डबा स्वच्छ धुवून घेतला, सुका करून घेतला आणि कोथिंबीर आहे ना तशीच साफ करून व्यवस्थित आहे ना डब्यात ठेवून दिली. कढीपत्ता मात्र तेवढा धुवून आहे ना व्यवस्थित साफ करून ठेवला डब्यात. नंतर मला कारल्याची भाजी करायची होती. तर कारली ना मस्त 4 फोडी करून घेतल्या. त्यातल्या आतमधले आहे ना बी पूर्ण मी काढून घेते. आता कुणी काय करतं, डायरेक्ट बियांसकटच म्हणजे चिरून आहे ना तसेच फोडणी देतं. पण मी अजून एकदा पण तसं ट्राय केलेलं नाही. बिया वगैरे काढून घेतल्या. आता भक्तीची आहे ना एक्झाम चालू आहे, त्यामुळे तिला अभ्यास करताना मध्ये काही ना काहीतरी खायला पाहिजेच असतं. तर तिच्यासाठी एक काकडी मस्त कट करून आहे ना मीठ लावून दिलं. आता मलाच दुकानावरून यायला एवढा उशीर होतो ना, त्यामुळं त्यांची पण भूक होती. भुका लागलेल्या असतात त्यांना पण मला पण नंतर आल्यावर वेळ लागतो स्वयंपाक करायला. त्यामुळं त्यांना असं छोटं-मोठं काहीतरी खायला दिलं ना, की मग होऊन जातं त्यांचं पण. पूर्ण कारली ना मी मस्त अशी बारीक कट करून घेतली पातळ आणि नंतर मीठ लावून ठेवते मी. मीठ लावून ठेवलं ना, की त्यातलं पाणी सुटतं आणि त्याचा कडवटपणा एकदम कमी होतो. आता माझ्याकडून कारली आहेत ना अजिबात कडू होत नाही कधीच कारल्याची भाजी. एकदम भारी मीठ लावून ठेवायचं आणि नंतर पाणी त्याला सुटलं ना, की परत एक पाण्याने धुवून घ्यायचं. आता मी एक पाण्याने पहिलं धुवून घेतलं होतं आणि नंतर मग आहे ना
परत फोडणीला द्यायच्या टायमाला पण मस्त धुवून घेतलं चोळून हातावर आणि पूर्ण पाणी पिळून मी फोडणीला दिली होती भाजी. थोडंसं तेल आणि जिऱ्याचीच फोडणी दिली होती. नंतर मग कारले टाकलं ना की चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचं. अजिबात कडू होत नाही कारलं. आणि पूर्ण आहे ना असं लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचं, शिजून द्यायचं छान आणि मग गॅस बंद करायचा. आणि मग त्यात आहे ना हळदी, गरम मसाला आणि खलासनी धना पावडर टाकून आहे ना मस्त हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा मसाला. याने काय होतं, गॅस बंद केला ना की मसाला अजिबात करपत नाही आणि कडू लागत नाही कारलं आणि मसाला पण असा काळसर दिसत नाही. गॅस जर चालू ठेवला ना तर इथे ह्या स्टेजला आहे ना पूर्ण कारलं असं करपून जातं. तर बरीचशी माझी कामं झाली होती. आता भाजी पण मी साफ करून कटिंग करून ठेवली होती, म्हणजे सकाळच्या डब्यासाठी फरसबीची भाजी करायची होती ना, ती साफ करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि लगेच उडदाची आमटी म्हटलं फोडणीला देऊन घेते. आता फोडणीला मी ना तेलामध्ये भरपूर सारा लसूण, कढीपत्ता, जिरं, हिंग टाकते, म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येते आमटीला. आणि वाटून घेतलं होतं कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं. आता गेल्या वेळेस मी गॅसवर भाजून वाटण केलं होतं, तसं नव्हतं केलं. ह्यावेळेस जरा थोडं शॉर्टकट मारलं होता मी. नंतर मस्त अशी उडदाची आमटी ना फोडणीला देऊन घेतली. आता ह्याची आठवण आहे ना, दरवेळेस आहे ना उडदाची आमटी मी जेव्हा करते ना तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते. का बरं? कारण ती काय करायची, तीच माझ्याकडं हा चमचा आहे ना, तो असा ती तडका द्यायला त्या चमचाचा वापर करायची म्हणून. मी आता पुढच्या वेळेस सांगते काय स्टोरी ती. तर नंतर आता सकाळी ना मी ही चण्याची डाळ आहे ना ती भिजत घातली होती वाफवड्याचं कालवण करायसाठी. पण आता वाफवड्याचं कालवण कॅन्सल केलं, कारण सकाळी ना मी सांडग्यांचं कालवण केलं होतं. आता हे म्हणतील तू सारखी वड्याचंच कालवण करत बस, आम्ही आहे खायला. त्यामुळं म्हटलं ते कॅन्सल करावी आणि उडदाची आमटीच करावी. मग म्हटलं जाऊ दे, आता चान्स आहेच तर. डाळ पण भिजली होती छान मस्त अशी, तर डाळ वडेच करूया. थोडीशी डाळ आहे ना मी अशी बाजूला ठेवली होती आणि सर्व डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं असं बारीक आहे ना वाटून घेतलं मिक्सरला. आणि त्यामध्ये परत थोडंसं ओवा, जिरं, मीठ चवीपुरतं, धना पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची तर मी वाटली होती, त्यामुळे लाल मिरची पावडर काही मी घातली नाही. आणि नंतर आहे ना बारीक चिरलेला कांदा आणि जास्त अशी कोथिंबीर कट केलेली आणि थोडासा कढीपत्ता आहे ना, म्हणजे 5-6 पानं अशी कट करून घातली होती त्यामध्ये. एवढं मस्त बॅटर बनलं होतं ना की काय सांगू. आता एकदा मी लई दिवसापूर्वी केलं होतं ना, ते जरा माझ्याकडून थोडं पातळ झालं होतं. पण ह्यावेळेस मी आहे ना एकदम परफेक्ट केलं होतं. ते तेल गरम करायला ठेवलं आणि अशा आकाराचं आहे ना हातावरच वडा करून घेतला. छान असा, अजिबात चिटकत नव्हता, काय नव्हतं. छान असं आहे ना वडा करून घेतला आणि 4-5 वडे असे एका बॅचला आहे ना मी घातले होते तेलामध्ये. आता पहिल्या सुरुवातीला मी काय केलं होतं, तेल जास्त म्हणजे वडे टाकतपर्यंत करपू नये वगैरे म्हणून आहे ना गॅस बारीक केला होता. नंतर सर्व 4 वडे मी टाकून घेतले ना, त्यानंतर थोडासा 1-2-3 मिनटं आहे ना गॅस फास्ट केला. आता लास्टचा वडा टाकला तेव्हा तुम्ही पाहिलं ना माझ्याकडून तेल कसं उडालं. तर असं तळणीचा पदार्थ मी केला ना, म्हणजे जेव्हा करते तेव्हा माझ्याकडून असंच काहीसं होत असतं. एक तर पुरीच्या वेळेस, म्हणजे पुरी जेव्हा करते तेव्हा, आणि एकदा असं वडे वगैरे करायच्या वेळेस तेल उडत असतं. त्यामुळे मी एकदम लांब उभी राहून कधी पण तळणीचे पदार्थ करते. मस्त वडे ना तळून घेतले पहिली बॅच. आणि मी ना मोबाईलवरती मस्त आहे ना एक हे लावलं होतं, कीर्तन लावलं होतं. आता तुम्हाला मी अजूनपर्यंत सांगितलं नाही, म्हणजे व्हिडिओमध्ये कधी बोलणं झालं नाही. अक्का आहे ना दिंडीला गेली आहे, म्हणजे वारीला दरवर्षी जाते ती, खूप वर्षापासून तिची वारी चालू आहे. आता तिची पण मध्ये मध्ये मला अशी आठवण येत असते. तर आहे ना मस्त पहिली बॅच मी अशी तळून घेतली. आता माझा चेहरा बघू शकता तुम्ही, किती मी दमल्यासारखं होतंय ना मला की काय सांगू. पण असं काम आहे आपलं, आपल्याला ते करायलाच पाहिजे. छान आतमध्येपर्यंत आहे ना खरपूस असे वडे तळले गेले होते. आता भक्तीला म्हटलं बघ बाळा टेस्ट करून, तर तिचं चाललेलं की नंतर खायला म्हणून, पण म्हटलं बघ बाळा टेस्ट करून कशी झाली नाही का. तर तिला पण खूप आवडलं. आता ती म्हणत होती की मम्मी तू येते तर खरं तुला डाळवडे, पण तू कधी करतच नाही. मग तिला मी म्हटलं बाळा, तर माझं असं असतं उशीर होतो ना स्वयंपाकाला, त्यामुळं कंटाळा करते मी करायचा असे काय पदार्थ नाही का. तर तेच अभि ना झोपला होता बरं का, म्हणजे आला होता दुकानावरून थोड्या वेळाने, तर तो झोपी गेला. आता दिवसभर दमतो तो झोपी गेला होता. तर ते बॅटर आहे ना मी 2-3 वड्यांचं ते ठेवणार होते बाजूला. पण भक्ती बोलते नाही त्याला नंतर दे करून, पण हे जे आहे ना ते सर्व वडे कर, आता एवढे काय आपल्याला पुरणार नाही. आता मला वडे करायचेच नव्हते, मला त्याचं कालवण करायचं होतं ना, त्यामुळे मी डाळ थोडीच भिजत घातली होती ना.
त्यासाठी आता मी इथं सांगते की 12 वाजले 12, आता मला आहे ना 1 वाजतात सर्व आवरतं करता, 1-1:30 वाजतात. तेच सांगत होते, पण आहे ना बॅकग्राऊंडचा आवाज दुसरा होता, त्यामुळे मी ना इथे व्हॉईसवरच देते. असं काहीसं माझ्याकडून होते. तर बाकीचे पण जे होते ना ते पण वडे मी घेतले तळून लगेच आटोपात. मला माहीतच होतं हे आले ना की आभीला उठवणार आहेत आणि त्यांनी तेच केलं लास्टला. सर्व माझं काम आवरलं. आता जेवून घेते. म्हणजे सर्व आता हे पण आले होते. सर्व आहे ना म्हणजे स्वयंपाक केलेला तो सर्व बाहेर काढून घेतला आणि मग राहिलेले वडे पण मी तळून घेतले. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, काय ते. चला भेटूया.